28 वर्षीय वय असलेला रमणदीप 25 एकर शेतीचा मालक होता. ज्यावेळेला त्याचं लग्न झालं होतं त्यावेळेला त्याच्या वडिलांनी त्याला सांगितलं होतं की तू तुझं राहिलेलं शिक्षण पूर्ण करून ये. आता याचं लग्न जे झालं ते पण एकदम वेगळी स्टोरी आहे. त्याचं ज्यावेळेला लग्न झालं त्यावेळेला तो शिक्षण घेत होता. गावी आला. बापाची तब्येत खराब झाली होती. त्यामुळे त्याच्या बापाने ठरवलं की पोराचं लग्न माझ्या डोळ्यासमोर झालं पाहिजे. लग्न लावून दिलं. गावातील एक पोरगी सुंदर होती दिसायला, तिच्यासोबत लावलं. रमणदीप कॉलेज करायला गेला. 1.5 वर्षानंतर वापस आला. ज्यावेळेला तो आला आणि दरवाजा उघडला, सरप्राईज द्यावं म्हणला पत्नीला. कॉलवरती तर बोलणं चालूच असायचं. 1.5 वर्षापूर्वी संबंध केले होते पत्नीसोबत. आज रात्री जाऊन तिच्यासोबत धूमधडाका करीन असा विचार केला होता रमणदीपने. दरवाजा उघडला, बघतो तर काय, त्याच्या बापासमोर अपंग बाप. आता त्याचा पॅरालिसिस होऊन पूर्ण शरीर खाली पडलेलं होतं. बोलता येत नव्हतं, हालता येत नव्हतं. त्याच्या पुढेच त्याची पत्नी एकाच नोकरासोबत संबंध करत आहे. आता या रमणदीपला डोकं चालेना की नेमकं काय होतंय माझ्यासोबत, काय घडतंय हे सगळं. त्याने जे केलं पुढे त्या ठिकाणी ते घटना आज सोशल मीडियावरती व्हायरल आहे. पूर्ण घटना सांगतो तुम्हाला. पूर्ण स्टोरी ऐकायची असेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मला माहिती आहे तुम्ही बघणारच आहात व्हिडिओ शेवटपर्यंत, पण चॅनल तेवढा सबस्क्राईब करा की, मराठी माणसाला सपोर्ट करा. तर चला मित्रांनो, आजच्या घटनेची सुरुवात करू. तर नमस्कार मित्रांनो, या घटनेची सुरुवात 2003 पासून होते. 2003मध्ये रामपाल नावाच्या एका शेतकऱ्याच्या घरी एका मुलाचा जन्म होतो. हा ज्या वेळेला पोरगा जन्माला आला त्यावेळेला या रामपालचं लग्न होऊन जवळजवळ 10 वर्ष झालेली होते. 1993मध्ये लग्न झालेलं त्याचं. 10 वर्षापर्यंत एकही मूल बाळ नव्हतं. त्याने भरपूर देव दाखवले, एखाद्या डॉक्टरला दाखवलं, हकीम दाखवले, जे नाही ते उपाय केलं, पण त्याच्या पत्नीला मूलच होत नव्हतं. शेवटी त्याने आशा सोडून दिली होती की आता मला मूल नाही होणार. 2002 आलं. 2002च्या जून महिन्यामध्ये त्याची पत्नी अचानकच गर्भवती गेली. त्याने देवाचा आशीर्वाद समजून त्याच्या पत्नीची भरपूर प्रमाणात चांगली काळजी घेतली. 9 महिन्यानंतर तिला एक पोरगा झाला. त्याचं नाव ठेवण्यात आलं रमणदीप. आता हा जो रामपाल आहे एकदम खुश होता. पोरासोबत चांगल्या पद्धतीने वागायचा. त्याने विचार केला होता की एवढ्या मेहनतीने, एवढ्या कष्टाने पोरगं जन्मलं आहे, याचं जर आयुष्य असं राहील की सगळी दुनिया बघत राहिली पाहिजे की पोरगा माझा कसा आहे. आणि त्या रमणदीपला चांगल्या पद्धतीने त्यानं सांभाळायला चालू केलं. गावामध्ये जे कोणाला मिळत नव्हतं ते एकट्याला मिळायचं. ज्यावेळेला हा रमणदीप जन्माला होता त्यावेळेला आपल्या इथे बाळुत्यात पोरं लपटतात, म्हणजे बाळुत्यात पोरांना गुंडाळून ठेवतात. त्याने महागडे अमेरिकन ब्रँडेड कंपनीचे बाळुते घेतले होते. याच्यामध्ये रमणदीपला गुंडाळून ठेवायचा. ज्या वेळेला तो चालायला लागला, आपल्या इथं त्या टायमाला एक तसली निळी चप्पल येत होती बघा, खालनं पांढरी, त्याच्या खाली निळा त्याचा थर, परत 3 बटनाची याची स्लीपर म्हणायची त्याला. आपण भरपूर वापरली असेल. तसली चप्पल नाही देता त्याला अमेरिकन कंपनीचे बूट वगैरे, म्हणजे एकदम ब्रँडेड. जसा मोठा होत जाईल, कोणी सायकल मागितली तर त्याला चांगली तसली पहिली रेसमधली गाडी येते, तसली डस्टर बाईक येते छोटीशी, तसली गाडी देणे. म्हणजे एवढं होतं की श्रीमंती पद्धतीने वागवलेलं याला. रमणदीप पण आता जसा हळूहळू मोठा होत होता, शाळेला जायचा, कॉलेजला जायचा, त्यावेळेला तिकडे गेले की नाही त्या पोरींसोबत लपडी करायचा, लॉजवरती घेऊन जायचा. या सगळ्या गोष्टी या रामपालच्या लक्षात येत होत्या, पण पोरगा लाडाचा होता, एकटा होता, त्यामुळे त्याने त्याला काहीच बोलला नाही. आता या रमणदीपच्या मनामध्ये कोणीतरी सांगितलं की तू शहरामध्ये ॲडमिशन घे, त्या ठिकाणी 1 नंबर पोरी असतात. आता सल्ला देणारे, चुकीचा सल्ला देणारे श्रीमंत पोरगा आहे, एवढं लाडाकोडात वाढवला आहे, कोणाला पटत नसेल एवढं चांगलं त्याचं. कोणीतरी सल्ला दिला, बाहेर जातो. रमणदीप त्याच्या बापाला म्हणतो की मला बाहेर जायचं आहे. अरे बाप म्हणला, एवढी तू बाहेर जाऊन करणार काय, करणार नोकरी करून काय करणार, 25 एकर शेती आहे, करोडोचं उत्पन्न आहे वर्षाला, बाहेर जाऊ नको, तू इथं शेती कर. ऐकायलाच तयार नाही. त्याच्या मनामध्ये तेच होतं की तिथं जाईल, पोरींसोबत हे करेल ते करेल. रामपालने त्याला नकार दिलाच नाही. कधी कोणत्या गोष्टीला नकार दिला नसल्यामुळे रमणदीपने ॲडमिशन घेतलं कॉलेजमध्ये. तिकडं गेला, पण इकडं त्याची आई वारली होती. आता हा रामपाल एकटाच होता राहायला. याच्यामुळे त्याची काळजी कोणी घेणारं नव्हतं. त्याची तब्येत हळूहळू घसरत चालली होती. त्याला पहिला हार्ट अटॅक आला. त्यावेळेला डॉक्टरांनी सांगितलं की तुझं काय जास्त दिवस नाही. त्याने रमणदीपला कॉल केला. रमणदीप आला.
आता दुसरीकडे रमणदीप काळजी करत होता त्याच्या बापाची. बापाने एवढे दिवस चांगलं सुख दिलं होतं. शेवटचे दिवस आहेत म्हटला. मी काय करू शकतो? मला सांगा तुमच्यासाठी काय करू? रामपाल म्हणला की माझ्यासाठी काही करू नको, फक्त माझ्या डोळ्यासमोर तुझं लग्न व्हावी ही इच्छा आहे, तेवढी पूर्ण कर. रमणदीप होकार देतो. रामपाल त्याच्यासाठी गावातली एक सुंदर पोरगी बघतो. दोघांचं लग्न लावून दिलं जातं. रमणदीप तिच्यासोबत काही दिवस घालवतो. त्यालाही भारी वाटली होती पोरगी. दिसायला सुंदर होती एकदम झकासमध्ये. 15 दिवस गेलं, महिना गेलं. त्याच्यानंतर त्याच्या कॉलेजमधून सारखं फोन यायला लागले. त्यावेळेला तो रमणदीप बापाला म्हणतो की मी कॉलेजमध्ये जाऊन येतो. रमणदीप त्याच्या बापाला म्हणतो की मी कॉलेजमध्ये जाऊन येतो, माझं कॉलेज पूर्ण करून. रमणदीपला त्याचा बाप होकार देतो. रमणदीप गेला. पण दुसरीकडे त्याची पत्नी जी होती ती आता एकटी पडली होती. थोडे दिवस रमणदीपला कॉल करायची, बोलायची, पण किती दिवस बोलणार असं? फोनवरती तर काय होते मला सांगा ना बोलून. गाजर मुळी याने काहीच होणार आहे. बोटं हातं थकून गेली होती तिची. त्यामुळे तिला आता कोणाच्या तर सहवासाची गरज होती. दुसरीकडे हा जो रामपाल होता त्याची तब्येत दिवसेंदिवस खराब होत होती. रानामध्ये काम करण्यासाठी त्याला मजूर वाढवून लागायचे. दुसरीकडे रमणदीपची पत्नी तिच्यासाठी एका व्यक्तीच्या सहवासाच्या शोधात होती. आता हे सगळं चालू असतानाच या रामपालकडे एक व्यक्ती येतो कामासाठी. रामपाल पण आता वयोवृद्ध झालेला होता. त्यालाही एका व्यक्तीची गरजच होती शेतातलं काम करण्यासाठी, त्याचे पर्सनल काम करण्यासाठी. त्याच्याकडे 22 वर्षांचा सुजित नावाचा एक व्यक्ती कामासाठी येतो. आता ज्या वेळेला हा रामपाल त्याला कामावरती ठेवून घेतो त्यावेळेला ही अनिता जी आहे रमणदीपची पत्नी एकदम खुश होते. तिच्यासाठी तर आता आयतीच सोय झाली होती. सुजित दिसायला सुंदर, सडपातळ शरीर, गोरगोमटा चेहरा, हेअरस्टाईल थोडी कुरळे केसांची. त्याच्याकडे बघून या अनिताच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य आलं आणि तिच्या शरीरामध्ये अशी एक सनसनाटी पसरली ज्याने तिचं शरीर पूर्ण हलवून टाकलं. आता तिच्या मनामध्ये एकच होतं की याला काहीही करून आपल्या जाळ्यात ओढायचं, आपल्या शरीराचा आस्वाद त्याला चाखूच द्यायचा. आता या सगळ्यांची सुजितला कसलीही कल्पना नव्हती. रामपाल जे काम सांगायचा तो ते करायचा आणि रामपालने सांगून ठेवलं होतं की माझ्या सुनेचं काय काम असेल ते पण करतो. सुजित आता त्याची ती मागणी मान्य करत होता आणि तो त्या अनिताची जे काही काम असेल ते करायला लागला. अनिता त्याला सांगायची की माझा हात दाब, पाय दाब, डोकं दुखायला लागलंय. सुजितला थोडं वेगळं वाटायचं, पण तो मालकींचा आदेश आहे म्हणून करायला लागायचा. पुढे चालून हळूहळू या अनिताने त्याला हात दाबत, पाय दाबत थोडं 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 वर सरकायला लावलं. तो एवढा वर सरकला दोघांमध्ये आता ते अनिताला जे पाहिजे होतं ते चालू झालं होतं. दोघांमध्ये संबंध बनत होते. या सगळ्या गोष्टीला 6 महिने झाले होते. दुसरीकडे रमणदीप कॉलेज संपवून आता घराकडे आला होता आणि नेमकंच त्या दिवशी ही जी सुजित आणि अनिता आहेत संबंध बनवत होते. दुसरीकडे रमणदीपचा बाप रामपाल पॅरालिसिसचा अटॅक आला होता. ना बोलत होता, ना हालत होता, चालत होता. त्याच्यासमोरच हे सगळं चालू होतं. रमणदीपने त्याच दिवशी अनिताला खूप मारहाण केली आणि घराच्या बाहेर हकलून दिले. ज्या वेळेला तिला घराच्या बाहेर हकलून दिले त्यावेळेला ती डायरेक्ट कोर्टामध्ये गेली. त्याच्या विरोधात केस टाकली ॲल्युमिनी मागण्यासाठी आणि डिवोर्स घेण्यासाठी. आता कोर्ट या रमणदीपला दम द्यायला लागला, पण रमणदीपने सगळी डिटेल दिली की मी कॉलेजला होतो. सगळं सांगितलं. कोर्टाला ते पटलं. कागद वगैरे होती. त्यामुळे या अनितालाच कोर्टाने 6 महिन्यांची शिक्षा सुनावली आणि रमणदीप आणि अनिता या दोघांचा डिवोर्स करून दिला. ज्या वेळेला ही घटना सोशल मीडियावरती व्हायरल झाली त्यावेळेला खूप चर्चा झाली की बरोबर केलं का नाही. तर माझं तर असं म्हणणं आहे की एकदम बरोबर केलं. तुमचं याच्याबद्दल काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा.